उरलेल्या शिळ्या भातापासून असा नाश्ता कधी ट्राय केलाय का? नसेल केला तर एक वेळेस नक्की करून पहा. मुलं तर फार आवडीने खातील असला भन्नाट नाश्ता हा तयार होतो. नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे रात्रीचा शिल्लक राहिलेला भात घेतलेला आहे. आता इथे मी अंदाजे भात घेणार नाही, तुम्हाला मी वाटीच्या मोजमापाने सर्व साहित्य दाखवणार आहे, म्हणजेच तुमचा हा नाश्ता अजिबात बिघडणार नाही. इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 वाटी हा भात घ्यायचा, अर्धी वाटी रवा. भात आपला शिजलेला आहे, त्याला छान बाइंडिंग येण्यासाठी इथे आपल्याला रवा आणि बेसन टाकायचं आहे. अर्धी वाटी बेसन, 1 कप दही टाकून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. तरी ते पहा, हे मिक्सरला बारीक होत नव्हतं, त्यासाठी इथे मी 1 वाटी पाणी टाकून हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर पहा, पाणी टाकल्याने मस्त बारीक झालेलं आहे. तर पहा, ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. ह्याची आपल्याला जास्त बारीक फाईन ही पेस्ट बनवायची नाही, तर थोडंसं जाडसरच ठेवायचं. जाडसर म्हणजे थोडंसं हाताला रवाळ दाणेदार लागेल असं ठेवायचं. आता ह्याला एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं. इथे ना बॅटर आपलं पातळ झालं ना घट्टही झालेलं नाही, एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता ह्याला छानशी चव येण्यासाठी ह्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकायचं आहे. मीठ मात्र चवीनुसार कमी जास्त टाकायचं. 1 चमचा जिरे, 1 चमचा भरून अद्रक मिरचीची जाडसर पेस्ट आणि वरून थोडंसं हिंग टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालेला आहे. ह्यामध्ये आपण रवाही ॲड केलेला आहे, तर तो छान फुलून येण्यासाठी 10 मिनिटे ह्यावर ताट झाकून ठेवायचं आहे. तर इथे 10 मिनिटं झालेले आहेत. बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. तर बॅटर इथं थोडंसं घट्ट झालेलं आहे, म्हणजेच रवा चांगला फुलला गेलेला आहे. आता ह्यामध्ये आपण बॅटर चांगलं फ्लफी स्पॉन्जी व्हावं, त्यासाठी इथे मी 1 इनोचं पॅकेट टाकत आहे. ह्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा खायचा सोडाही टाकून बनवू शकता. सोडा टाकल्यानेही तितकाच फ्लफी स्पॉन्जी हा नाश्ता बनतो. तर इथे इनो टाकल्यावर चांगलं फेटून घ्यायचं. तर पहा, हे बॅटर बघू शकता किती फ्लफी झालेलं आहे. बॅटरमध्ये इनो टाकायच्या आधीच गॅसवर मी 1 पातेलं स्टीम करायला ठेवलेलं होतं, ज्यामध्ये आपल्याला हे बॅटर ओतायचं आहे. त्या भांड्यात अगोदर तेल लावून ठेवायचं, म्हणजेच पटकन आपल्याला हे बॅटर टाकून स्टीम करण्यास ठेवता येतं. इथे मी ताटाला तेल लावून अगोदरच ठेवलेलं होतं. जास्तही ताटात बॅटर भरून नाही टाकायचं, कारण बॅटर फुलून वर येतं, त्यासाठी थोडी जागा ठेवायची. कारण हा नाश्ता मी एकदम पातळ छोट्या छोट्या साईजमध्ये होईल आणि अगदी सहज खाता येईल. एक वेगळा शेप देऊन करणार आहे, जेणेकरून मुलांनाही बघूनच थोडंसं वेगळं वाटेल आणि बघूनच आवडीने खातील. आता ह्याला आपण 15 ते 20 मिनिटांसाठी स्टीम करून घेऊया. बाहेरचं वातावरण बघू शकता, खूप वारं सुटलेलं आहे. तर इथे आपली 20 मिनिटं झालेली आहेत. ताट काढून बघूयात. तर पहा, मस्त स्टीम झालेला आहे. तुम्हाला मी चाकूनेही दाखवते. छान शिजलेला आहे. आता ह्या ताटाला आपण खाली काढून घेऊयात. तरी ते पहा, हातालाही चिटकत नाही. अगदी मस्त स्टीम झालेला आहे, म्हणजे चांगला शिजलेला आहे. आपल्याला जसा हवा तसा शेप देऊन किंवा आकार देऊन कापून घेऊ शकतो. तर इथे मी पहिल्यांदा ताटाच्या काडा चाकूने काढून घेणार आहे आणि नंतर शेप देणार आहे. तर इथे मी छोट्या छोट्या साईजमध्ये चौकोनी आकारात कापणार आहे. तर पहा, इथे कापून झालेला आहे. एक तुम्हाला मी काढूनही दाखवते, बघू शकता अगदी सहज निघतायत. जराही ताटाला खाली चिकटलेल्या नाहीत आणि तुटलेलंही नाही. बघू शकता सगळेच काढून झालेले आहेत, एकही तुटलेलं नाही. आता तुम्ही हे असंही खाऊ शकता किंवा ह्याला थोडंसं शॅलो फ्राय करूनही खाऊ शकता. तर इथे मी ह्याला थोडंसं शॅलो फ्राय करून घेणार आहे. पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये
1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा तीळ टाकायचा आहे। थोडीशी हिरवी मिरची बारीक कट केलेली, थोडासा कढीपत्ता बारीक कट केलेला, 2 चमचे भरून सांबर मसाला टाकलेला आहे। ह्याऐवजी पावभाजी मसाला किंवा मटण मसाला टाकून ही शॅलो फ्राय करू शकता। हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। सांबर मसाला टाकल्याने हा नाश्ता इतका भन्नाट लागतो की विचारू नका। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून एक वेळ चांगलं मिक्स करून घ्यायचं। मुलं तर बघूनच म्हणतील मला फार भूक लागली आहे, नाश्त्याला दे पटकन। इतका हा नाश्ता दिसायला तर दिसतोच पण खायलाही तितकाच चविष्ट लागतो। तर तुम्ही एक वेळेस नक्की करून पहा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।